खूप वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे. चित्तोडचे राजा रतनसिंग राजकन्या पद्मावतीच्या शौर्याची कथा ऐकून तिला शोधायला निघाले होते. थांब मुसाफिरा, माझ्या राज्यात विनापरवाना प्रवेश करणारा तू कोण आहेस? किती सुंदर आहे हे बेट, पण राजकन्या पद्मावती कुठे असतील? ऐकले आहे त्या केवळ सुंदरच नाहीत, तर रणांगणात सिंहिणीसारख्या निर्भय आहेत. राजकन्येला भेटणे इतके सोपे नाही. आधी माझ्याशी तलवारबाजीत 2 हात करावे लागतील. जर तू हारलास तर तुला परत जावे लागेल. मी एक प्रवासी आहे. मला या राज्याच्या राजकन्येला भेटायचे आहे. लढताना शब्द नव्हे, धैर्य बोलते. रणांगण पडले. वारावर वार, चालावर चाल. अप्रतिम. तुझे वार तर विजेसारखे वेगवान आहेत. उठा राजकुमार, तुझे धैर्य पाहून मी प्रसन्न आहे. पण लक्षात ठेवा, केवळ तलवारीने राज्य चालत नाही. सांगा, एका राजाचा सर्वात मोठा दागिना कोणता? अचानक एक विशेष चाल. चिलखत खाली पडले. लांब केस मोकळे झाले. समोर उभी होती राजकन्या पद्मावती. देवी, क्षमस्व. मी सैनिक समजलो होतो. राजाचा खरा दागिना म्हणजे त्याचे चरित्र आणि त्याची प्रजा. विठ्ठल, विठ्ठल. राजकन्ये, हाच तो योग्य वर आहे. मुलांनो, रूप हे क्षणभंगूर असते, पण धैर्य आणि स्वाभिमान आयुष्यभर उजळत राहतात. मी चित्तोडची राणी व्हायला तयार आहे. अशा प्रकारे राणी पद्मावती चित्तोडाला आल्या. पुढे सुलतान खिलजीने चित्तोडवर आक्रमण केले. संकट अटळ होते, पण राणी पद्मावती घाबरल्या नाहीत. स्वाभिमानासाठी त्यांनी जोहार केला. जोहार, स्वाभिमानासाठी दिलेले सर्वोच्च बलिदान.